जय श्रीराम. माझं नाव आराध्य आहे. हा आहे माझा चारधाम यात्राचा तिसरा व्हिडिओ, जो आहे केदारनाथ बद्दल. आम्ही इथं हेलिकॉप्टरने गेलेलो. तुम्ही इथं पिट्टू, खच्चर किंवा पायी या हेलिकॉप्टरने पण जाऊ शकता. इथे आद्य शंकराचार्य यांची समाधी पण होती. ते खूप जुनं मंदिर होतं. आम्ही जेव्हा दर्शन करून आलो, मग आम्ही टेंटमध्ये राहिलो. जेव्हा आम्ही टेंटच्या आत गेलो, तेव्हा आईने मॅगी बनवलेली, पण ती पतंजलीची होती, म्हणून जास्त काही खास टेस्ट नव्हती येत. जेव्हा आम्ही झोपायला गेलो, मध्यरात्री एवढी थंडी वाजत होती, जरी तुम्ही 10 पांघरून घेतले ना तरी तुम्हाला थंडी वाजेल, एवढी थंडी वाजत होती तिथं. मी एकच गाणं गुणगुणत होते तिथं. जय हो शंकरा, आदिदेव शंकरा, तेरे जाप के बिना चले ये सांसें किस तरह, मेरे कर्म तू ही जाने, क्या बुरा है क्या भला, तेरे रास्ते पे मैं तो आँख मूंद के चला, तेरे नाम की जोत ने सारा हर लिया तमस मेरा, नमो नमो न शंकरा, भोलेनाथ शंकरा, जे त्रिलोकनाथ शंभु हे शिवा शंकरा, नमो नमो न शंकरा, भोलेनाथ शंकरा, रुद्रदेव हे महेश्वरा महेश्वरा. सृष्टि के जन्म से भी पहले तेरा वास था, ये जग रहे या ना रहे, रहेगी तेरी आस था, क्या समय क्या प्रलय, दोनों में तेरी महानता महानता महानता, सीपियों की ओट में मोतियों हो जिस तरह, मेरे मन में शंकरा तू बसा है उस तरह. जर तुम्हाला माझं गाणं आवडलं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कॉमेंट आणि शेअर करा. आणि जर काही त्रुटी असतील तर मला जरूर सांगा. केदारनाथला यायच्या आधी आम्ही गौरीकुंडमध्ये पण स्नान केलेलं. मी आणि माझा भाऊ खूप मस्ती करत होतो. एवढ्या थंडीत पण गौरीकुंडचं पाणी खूप गरम होतं. गौरीकुंडला जाण्यासाठी तुम्ही जीपनी पण जाऊ शकता. तिथं चालत जायला अलाउडच नव्हते करत आणि तिथं कारसारखे अडकून राहत होते आणि पाऊस पण खूप पडत होता. केदारनाथमध्ये रोजच दुपारी पाऊस असतो. जेव्हा पण पाऊस पडतो तेव्हा हेलिकॉप्टर बंद होऊन जातात, मग तुम्हाला चालतच यावं लागतं. केदारनाथ मंदिरच्या बॅक साईडला पण अजून एक मंदिर होतं. ते होतं भैरवनाथाचं. तिथं डोंगर चढून जावं लागत होतं. ते पण खूप उंचावर होतं. धन्यवाद.